आदर्श गोशाळा म्हणून 26 जानेवारीला पुरस्कार देण्यात आले। काही कारणास्तव हा विषय राहिला होता। आजची सुवर्ण संधी साधून गो माता की टाळ्यांची कंजूसी नका होऊ देऊ। आपल्या सर्वांना माहिती आहे। श्रद्धेय देवेंद्रजींना विनंती करतो की कृपया आपले मार्गदर्शन प्रदान करावे। बोल सियापति रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, बोलो जी भाई सब संतन की, सनातन हिंदू धर्म की, गोमाता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की। राज्यमाता गोमाता संवाद यात्रेच्या समारोप कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले आमचे सहकारी श्री आशिष जयस्वालजी, पंकज भोयरजी, मायाते इवनाते, नीताते ठाकरे, गोसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री शेखर मुंदडा, डॉक्टर किरण पाटील, डॉक्टर नितीन पाटील, डॉक्टर कमल किशोर फुटाणे, डॉक्टर श्यामकांत पाटील, डॉक्टर सुनील सूर्यवंशी, श्री सनत कुमार गुप्ता, मनीष वर्मा, संजय भोसले, अतुल नेरकर, डॉक्टर सतीश राजू, डॉक्टर मंजुषा पुंडलिक, मंचावरील सर्व मान्यवर, या ठिकाणी महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातनं आलेले गोसेवक भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की आपल्या राज्याच्या गोसेवा आयोगाच्या माध्यमातून शेखर मुंदडाजी यांच्या नेतृत्वामध्ये जवळपास 15 दिवस आणि 30 जिल्हे 6000 किलोमीटरचा प्रवास करत ही यात्रा राज्यमाता गोमाता संवाद यात्रा आज नागपूरमध्ये या यात्रेचा आपण समारोप करतोय। खरं म्हणजे महाराष्ट्र गोसेवा आयोग आपण स्थापन केल्यानंतर त्याचे पहिले अध्यक्ष म्हणून मुंदडाजींना आपण त्या ठिकाणी नियुक्त केलं आणि सातत्याने गोसेवेच्या क्षेत्रामध्ये या आयोगाच्या माध्यमातून गोशाळांना कशी मदत करता येईल, गोवंशाचं संवर्धन संरक्षण कसं करता येईल आणि ही संपूर्ण व्यवस्था स्वयंपूर्ण कशी करता येईल या संदर्भात सातत्याने आयोगाच्या माध्यमातून काम चाललेलं आहे। आणि महाराष्ट्र शासनाने देखील आयोगाने ज्या ज्या सूचना केल्या त्या सूचनांना अनुरूप अशा पद्धतीने अनेक निर्णय आपण घेतले। आशिष जयस्वालजींनी त्या निर्णयांची माहिती देखील आपल्याला दिली, स्वतः अध्यक्षांनी देखील दिली, त्यामुळे पुन्हा त्याबद्दल बोलणार नाही। पण एक गोष्ट आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण नेहमी ऐकतो की या भारत देशामध्ये दुधाच्या नद्या व्हायच्या। याचा अर्थ असा होता की भारत देश समृद्ध होता। आपल्याकडे समृद्धीचं प्रतीक काय होतं? दुधादयाच्या नद्या वाहणं हे समृद्धीचं प्रतीक होतं। सोनं चांदी हे समृद्धीचं प्रतीक नव्हतं। आणि आपण जर बघितलं तर एक अतिशय समृद्ध अशा प्रकारची कृषी संस्कृती या भारतामध्ये पाहायला मिळत होती। ही संस्कृती स्वयंपूर्ण होती आणि निश्चितपणे या कृषी संस्कृतीच्या केंद्रस्थानी जर काही असेल तर ती आमची गोमाता होती।
या गोमातेच्या संवर्धनातून या कृषी संस्कृतीला आवश्यक त्या सर्व गोष्टी मिळायच्या. बैलही मिळायचे, त्या ठिकाणी शेणही मिळायचं, वेगवेगळ्या पद्धतीनं ज्या ज्या गोष्टीचा शेतकऱ्यांना उपयोग आहे, गोमूत्र असेल, अशा सगळ्या गोष्टी या गायीच्या माध्यमातून मिळायच्या. आणि विशेषतः जगामध्ये भारताच्या देशी गायी अशा आहेत की ज्या आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत फक्त देतात. ज्या जगामध्ये जर आपण अभ्यास केला, सर्वात कमी खाणाऱ्या, सर्वात कमी पाणी पिणाऱ्या, सर्वात कमी प्रदूषण करणाऱ्या आणि आपल्या प्रत्येक क्रियेतनं निसर्गाला आणि मनुष्याला देणारी अशा प्रकारची आमची देशी गाय आहे. आणि म्हणूनच जोपर्यंत आमच्या शेतीमध्ये देशी गाईचं महत्त्व होतं, तोपर्यंत आमचा शेतकरीही समृद्ध होता. ज्या क्षणी आमच्या गाईचं महत्त्व कमी होऊ लागलं, किंबहुना आलेल्या संकटामध्ये आमच्या गायींचंही त्या ठिकाणी बलिदान व्हायला लागलं, त्या क्षणी आमची जी शेती आहे ती कुठेतरी रसातळाला जायला लागली आणि आमचा शेतकरी देखील देशोधडीला लागताना आपण पाहिला. आज आपण पाहू शकतो, मगाशी आशिषजी पण सांगत होते, इतक्या मोठ्या प्रमाणात रासायनिक शेती आपण सुरू केली. उंदराजींनी सांगितलं, आज एक काळ आपल्याला आवश्यकता होती, आपण स्वयंपूर्ण नव्हतो, त्यामुळे उत्पादकता आणि उत्पादन वाढवणं हीच आपली प्रायोरिटी होती. 100-125 कोटीच्या देशातल्या लोकांना 2 वेळचं अन्न मिळालं पाहिजे, याकरता जे काही तंत्रज्ञान उपलब्ध असेल त्याचा वापर करून आपण शेतीमध्ये त्या ठिकाणी रासायनिक खतं, वेगवेगळ्या प्रकारच्या फवारण्या, वेगवेगळ्या प्रकारची संकरित बियाणं, अशा अनेक गोष्टी आणल्या. पण नंतर आपल्या सगळ्यांच्याही लक्षात यायला लागलं की आमच्या जमिनीची जी उर्वरा क्षमता आहे ती क्षमता कुठेतरी संपते आहे, किंबहुना आता ती स्थिर झालेली आहे, आता हळूहळू ती खाली जाते आहे. आता जी उत्पादकता कधीतरी या रासायनिक खतांमुळे मिळाली, आता ती उत्पादकताही मिळत नाही. उलट देशभरामध्ये आणि जगभरामध्ये जागतिकीकरणामुळे शेतमालाचे जे भाव आहेत त्या भावांच्या किमती आता जागतिक व्यापारपेठ ठरवते. पण दुसरीकडे शेती करता जी काही आपली लागत आहे ती मात्र सातत्याने वाढते. वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी उपयोगात आणून उत्पादन खर्च वाढतोय आणि त्या मनाने किमती मात्र वाढू शकत नाहीत. अशा प्रकारच्या दुष्टचक्रामध्ये आज आपला शेतकरी हा फसलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आज पुन्हा एकदा या सगळ्या परिस्थितीवर उपाय म्हणून आपण नैसर्गिक शेतीचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस त्या नैसर्गिक शेतीचाही केंद्रबिंदू जर काही असेल तर आमची गोमाताच आहे. आमच्या गोमाताच्या शेणापासनं, तिच्या गोमूत्रापासनं या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे जी मिश्रणं आपण तयार करतो, जीवामृत असेल किंवा वेगवेगळ्या पद्धती आहेत ज्या आता तयार झालेल्या आहेत, याच्यामुळे रासायनिक खतं किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या फवारण्या याही कमी व्हायला लागल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आता हे देखील प्रमाणित झालेलं आहे. पूर्वी असं म्हणायचं की नैसर्गिक शेतीकडे गेलं, जीवामृत वगैरे वापरलं
तर उत्पादकता कमी होते. पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही. उलट उत्पादकता वाढते. अनेक लोक आज नैसर्गिक शेती करून आधीपेक्षा 1.5 उत्पादन त्या ठिकाणी घेत आहेत. त्यांचं त्या ठिकाणी उत्पादन खर्च कमी झालेला आहे आणि कुठेतरी शेती ही फायद्यामध्ये येताना दिसते. एवढंच नाही तर वर्षानुवर्ष शेवटी आपल्या घरची गाय म्हणजे त्या त्या कुटुंबाचा सदस्य. गाईला कोणी जनावर मानलंच नाही. गाईला आईचाच दर्जा आमच्याकडे होता. कारण ज्या प्रकारे आई म्हातारी झाली तरी ती कुचकामी होत नाही, तशी आपली गायही म्हातारी झाली तरी ती कधीच कुचकामी होत नाही. ती फक्त आपल्याला देत असते. आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर या गोमातेचं संवर्धन ही काळाची गरज आहे. विषमुक्त अशा पद्धतीचा जर आपल्याला अन्न द्यायचं असेल तर तेही गोमातेशिवाय शक्य नाही आहे. आणि आपल्याला याची देखील कल्पना आहे की ज्या शेतकऱ्यांकडे गोवंश राहिला आहे, गोमाता आहे, त्या शेतकऱ्यांना त्यांचा आधार आहे. म्हणजे ज्यावेळी एक 10-15 वर्षापूर्वी साधारण 2007-8 साली शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या संदर्भात एक अनुसंधान झालं आणि त्याचा अहवाल आला. त्या अहवालात त्यांनी सांगितलं होतं की ज्यांच्याकडे गाय होती त्या शेतकऱ्यांनी विपरीत परिस्थितीमध्ये देखील त्या ठिकाणी आत्महत्येचा विचार केला नाही. पण ज्यांच्याकडे गोवंश नव्हता, पूर्णपणे संपला होता, अशा शेतकऱ्यांकडे मात्र त्या ठिकाणी आत्महत्येकडे जास्त कल दिसला. अशा पद्धतीचा अहवाल मला असं वाटतं 2007-8 साली आपण पाहिला. त्यामुळे एक प्रकारे सगळ्या पद्धतीनं आपल्याला आधार देणारी अशा प्रकारची गाय आहे. आणि आपल्याला माहिती आहे भारतातला तर आपल्या देशी गायींचा इतिहास अत्यंत मोठा आहे. गीर असतील, थारपारकर असतील, राठी असतील, साहिवाल असतील, विशेषतः पाकिस्तानाच्या सिंध भागातली लाल सिंधी असेल, गुजरात, राजस्थान या भागातली आपली देवणी असेल, गवळव असेल, या सगळ्या गायी की ज्यांचं खऱ्या अर्थानं जर आपण योग्य संवर्धन केलं असतं तर कदाचित आज आमच्या शेतीची अवस्था वेगळी राहिली असती. आपल्याला कल्पना आहे की आपलीच गीर गाय ब्राझीलला नेऊन आणि त्या ठिकाणी सेक्स सॉर्टेड सिमेंटचा प्रयोग करून इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयोग केले आणि दुधामध्ये एक मोठी भरारी ब्राझीलसारख्या देशाने घेतली. जवळपास जगातले 10 प्रमुख देश असे आहेत की ज्या 10 देशांनी आपल्या गायींना नेऊन तिथनं संकरित गायी तयार केल्या आणि त्यांनी ज्या संकरित गायी तयार केल्या त्यामुळे 80% जीन्स हे आपल्या देशी गायींचे. ऑस्ट्रेलियामध्ये असेल, न्यूझीलंडमध्ये असेल, या प्रत्येक ठिकाणी खरं म्हणजे ब्राझीलमध्ये तर जवळपास 1870 ते 1962 या संपूर्ण कालावधीत भारतीय देशी गाई त्यांनी त्या ठिकाणी नेल्या आणि त्याच्या आधारावर संपूर्ण गोवंशाची रचना ही त्या ठिकाणी ब्राझीलमध्ये केलेली त्यांनी आपण बघितली आहे. आणि म्हणून आज पुन्हा एकदा ज्यावेळी समाजामध्ये एक मोठी जागृती तयार होते आणि आपल्याला हे महत्त्व समजतंय आणि आता जसं मगाशी बैलांचा प्रश्न निर्माण झाला त्याचा तर विचार करावाच लागेल. पण आज सेक्स सॉर्टेड सिमेंटमुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात चांगलं दूध देणाऱ्या आपल्या देशी गायी या तयार करता येतात. त्यांच्या माध्यमातून एक मोठी अर्थव्यवस्था आपल्याला तयार करता येते आणि अनुसंधानाच्या माध्यमातून
आपल्या शेतकऱ्यांकरता आणि सामान्य माणसाकरता एक मोठी व्हॅल्यू चेन ही या ठिकाणी आपल्याला तयार करता येते. आज भारतामध्ये अनेक संस्थांनी उत्तम काम केलं आहे. गो अनुसंधान केंद्र देवलापारने इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स हे या संपूर्ण गो आधारित अर्थव्यवस्थेतनं तयार केले आहेत. आज गाईच्या शेणापासून तयार झालेला पेंट हा एक प्रकारे नॅचरल ऑर्गॅनिक पेंट म्हणून त्या ठिकाणी वापरला जातोय. वेगवेगळ्या प्रकारची औषधं असतील त्याच्यामध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर होतोय. आणि खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की आपण हे अनुसंधान जर सुरू ठेवलं तर आज निश्चितपणे गोपालन करण्याकरता काही अडचणी आहेत, पण केवळ गोपालनावर आपण राहिलो तर त्या अडचणी राहतील. ही जी गो आधारित अर्थव्यवस्था आहे ही जर पूर्ण आपण उभी करू शकलो तर निश्चितपणे त्यातनं एक मोठं परिवर्तन आपल्याला आणता येईल. आणि म्हणूनच आत्ता शेखरजी ज्यावेळेस म्हणत होते, आपली अपेक्षा शेखरजी ही आहे की प्रत्येक आपली गोशाळा हे एक असं केंद्र झालं पाहिजे, गोशक्तीचं केंद्र, की ज्या माध्यमातनं केवळ गायींचं संवर्धन संरक्षण नाही तर तिथे अनुसंधान झालं पाहिजे, तिथे प्रॉडक्ट रेंज तयार झाली पाहिजे. तुम्ही गो 10 सुरू केलेलं आहे, या गो 10च्या माध्यमातनं त्या ठिकाणी त्याचं नीट ब्रँडिंग झालं पाहिजे. आणि मी तुम्हाला आश्वासित करतो, तुम्ही जर हे तयार केलं तर तुमच्या प्रॉडक्ट्सला विकण्याकरता वेगवेगळ्या ठिकाणी अगदी सवलतीच्या किंवा नाममात्र दरामध्ये तुम्हाला स्टॉल्स उपलब्ध करून देणं हे निश्चितपणे त्या ठिकाणी आपण करू. आज खरं तर मला या गोष्टीचा आनंद आहे की आपण खूप मोठ्या प्रमाणात या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जागृती करतात. आमचा जो शेतकरी आहे, या शेतकऱ्यांसमोर अनेक संकट आहेत. अल निनोसारखं संकट आपल्या समोर आहे, पण या सगळ्या संकटांमध्ये मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, गो आधारित अर्थव्यवस्था जर आपण तयार केली तर अशी किती संकटं आली तरी त्याचा सामना करण्याची ताकद ही आमच्या शेतकऱ्यांमध्ये त्या ठिकाणी आपण निर्माण करू शकतो. आणि म्हणून मी काही लांबलचक भाषण करणार नाही, तुम्हाला एवढंच सांगतो, महाराष्ट्राचं सरकार गोसेवा आयोगाच्या पाठीशी आणि गोपालकांच्या पाठीशी अत्यंत खंबीरपणे उभा आहे. जे जे निर्णय आहेत ते निर्णय यापूर्वी घेतलेत, भविष्यातही आपण अनेक निर्णय घेणार आहोत की ज्या माध्यमातनं गो आधारित अर्थव्यवस्था तयार करण्याकरता, त्याची व्हॅल्यू चेन तयार करण्याकरता मोठ्या प्रमाणात आपल्याला सगळ्यांना बळ मिळेल. आपण जे कार्य या ठिकाणी करतात या कार्याचा वेगाने विस्तार कसा करता येईल. आता आम्ही हा निर्णय केलेला आहे, एक मोठा प्लॅन आम्ही तयार केला आहे आणि त्या प्लॅनच्या माध्यमातून पशुसंवर्धन विभाग जो आहे, जसं मगाशी तुम्ही सांगितलं की आम्ही त्याच्याकरता निधी वाढवला, पण केवळ निधी वाढवणं एवढा प्लॅन नाही आहे, तर आता त्या विभागाला केंद्रस्थानी मानून एक मोठी ग्रोथ स्ट्रॅटेजी आम्ही तयार केली आहे. आणि आमचा प्रयत्न हा असणार आहे की याची जी ग्रोथ आहे ती 25% आम्हाला न्यायची आहे. 25% ग्रोथ रेट त्याचा न्यायचा आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना शेतीपूरक अशी अर्थव्यवस्था आपल्याला प्राप्त करून देता येईल आणि महाराष्ट्राला आपल्याला पशुपालनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात समृद्धी आणता येईल. या सगळ्या आमच्या प्रयत्नांमध्ये आपल्या महाराष्ट्र गोसेवा आयोगाचं एक मोलाचं योगदान असेल. ते योगदान देखील आम्ही निश्चितपणे प्राप्त करून घेऊ हा विश्वास आपल्याला देतो. सर्व या ठिकाणी आलेल्या गोपालकांचं मनापासनं स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि मला आपण बोलवलं त्याबद्दल आपले आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.